बोलून आहे ना, ते गेले का खूप घाण घाण बोलायची. म्हणे कामच नाही केलं, तंगड्यावर तंगडे दिले. गणपती फंक्शन असतो ना त्यांच्याकडे 1.5 दिवसाचा. एवढं बी करताय असं कसं बोलायचं? त्यांना आईवडिलांनी शिकवेल नाही का? देवाने चांगलं तोंड दिलेलं आहे बोलायला. हां, ती काय बोलायची तंगड्यावर तंगडे दिले आणि काही काम नाही केलं. मला बोलायची 21 वर्षाची पोरगी आणि अहो मी तिचं एवढं टेन्शन घेऊन ना रक्त 3 टक्के केलं. एवढं टेन्शन द्यायची मला. खूप घाण घाण बोलायची, घाण घाण शिव्या द्यायची. मला एक शिक्षिका आहे ती. म्हणजे तुम्हाला मुलं किती आहेत? मूलबाळ काहीच नाही मला. काहीच नाही का? 2021ला लग्न झालं माझं हो. आणि आम्ही कल्याणला थोडे दिवस राहिलं आणि डोंबिवलीला स्वतःचं घर घेतलं. तिथं मला नोकर म्हणूनच ठेवलं गेलं तिने. जायची माझ्याकडून सगळं काही काम करून घ्यायची, घाण घाण बोलायची. किती वर्ष झालं आता तुमचं हे वाद चालू आहे? मला ना 10 फेब्रुवारीला 1 वर्ष झालं. मग तर मी याच्या हां, अगोदर कुणाला सांगितलं का? काय बोलले? याच्या अगोदर कुणाला सांगितलं का म्हटलं? हां, तुम्हाला सांगते ना मी ते सविस्तर कुणाला कुणाला सांगितलं. बरं का हा ना तिथं पण दारू प्यायचा कधी कधी. पण इथं आलं ना मी कल्याणला ना सिंगल खोली घेतली म्हणलं हा सुधरण. तर हा खूप दारू प्यायचा आणि तिघं भाऊ आहे ना 2 नंबरची भाऊजी नाही याची. अहो तिला 2 मुलं 1 मुलगा मुलगी आहे आणि तिच्याशिवाय फिरत पण नाही. त्याचं ती काय करायची पहिल्यांदा पण मी एकत्र राहत होते ना मोठ्या जावेत. तिथं पण माझ्याविरुद्ध चुगल्या लावायची. ते तुला असं म्हणलं ते तसं. मग मोठी जाव मला टॉर्चर करायची, घाण घाण बोलायची. आणि इथं आल्यानंतर तिने काय केलं माझ्या नवऱ्याचं काही बी कान भरायची. तिच्या नवऱ्याला नाईट ड्युटी असली का मग हा याला बोलून घ्यायची ती घरामध्ये आणि हा मुद्दामून उशिरा यायचा आणि मला दवाखान्यात न्या म्हणायची. हा नसल तर पोरं शाळेत गेला दवाखाना कसायचा हिला बोलायला भेटायला बोलून घ्यायची आणि नेहमी कान भरायची. मग आता म्हणणं काय काय तुझं? माझं म्हणणं सांगते ना दादा तुम्हाला. आणि हा डान्स बारला पण जायचा हो. ते झालं समजा मी मान्य करतो, पण तुझं म्हणणं काय मला सांगितलं? आणि मी तुम्हाला सांगते ना सविस्तर. तर मी महिला आयोगात पण केस टाकली होती. तिथं नाही का हा काय करायचा भाऊ रेकॉर्ड वगैरे करायचा ना ते म्हणले नाही तुम्ही कोर्टात जा म्हणे. याच्यामुळं मला महिला आयोगात पण हे करून नाही दिलं. मग कोर्टात गेली मी टाकलं भांडण आणि मग मला माहीत नव्हतं टायगर ग्रुप. सचिन भाई आहे का तुमच्या ग्रुपमधले? हो हो. त्यांना सांगितलं पहिल्यांदा मी तर त्यांचे फोनच उचले ना ते लोक कोणीच. मग एक दिवस बबन दरेकरनी उचलला फोन. तर बबन दरेकरला म्हणले तुम्हाला नांदवायची का? तर बबन दरेकर म्हणला नाही आम्हाला नांदवायची म्हणला तो. तर तुम्हाला नंतर फोन करून सांगतो म्हणला. तुमची बायको तिला काय काय बोलती म्हणतो नाही माझी बायको बोलली नाही असं खोटं बोलायला लागला आणि ती स्वतःहून निघून गेली. यांनी काढलं भाऊ मला घराच्या बाहेर माझ्या नवऱ्याने. आता कुठं आहे तुझा नवरा ताई? तो कल्याणला आहे मुंबईमध्ये. काय काम करतो तो आता? रिलायन्स जिओ मध्ये. मग आता तुला त्याच्यापाशी नांदायचंय का नाही मला एवढं सांग. मला नांदायचंय. पण तो नांदना का? तो नांदवीत नाही. तुम्हाला सांगते ना त्यांनी काय काय मॅटर केलेले तुम्हाला सांगते. बाबा सचिन भाई किरकोळ गोष्टीचं राहू दे. मी काय म्हणतो ते फोनवर काय माझं ऐकायचं नाही. त्याला समोर येऊन धडा शिकवितो मी. माझी कोर्टाची तारीख पण आहे शनिवारी. आणि तुमच्या याच्यामधल्या नाही का विद्याताईंना पण नाही का नंतर मी म्हणलं लेडीज आहे का लेडीजचे फोन उचलले त्यात ते लोक. विद्याताईंना पण सांगितले बरं का मी भाऊ. त्यांना सगळी स्टोरी माहिती सांगितली मी. रेकॉर्ड पण पाठवले बघा असं असं बोलतोय. आणि माझ्या ते चुलत आत्या आहे ना भाऊ त्या पण काय काय सांगून देतात माझ्या नवऱ्याला नाही का माझ्या काय काय आरोप लावायला लागले. तुझे आई वडील काय म्हणले? माझे वडील दारू पितात ते नाही लक्ष देते. माझ्या आई नाही बोलत. भाऊ नाही मला मीच मोठी. का अवघड ताई एवढं तुझ्यावर अन्याय होतं एवढं तू सहन करते कसं ताई? तू शाळा वगैरे किती शिकलेली आहे? 11वी झाली माझी. DYBA झाले शिक्षण. आणि भाऊ हे लोक नाही का श्रीमंत आहे. ह्याचा मित्र पण पोलीस आहे. आणि तुम्हाला नाही का मी रेकॉर्ड पण टाकीन नाही का हा इतका व्यक्ती हे. विद्याताईंना पण सगळं सांगितलं. म्हणायचं ताई त्याचा भाऊ पोलीस असू दे किंवा आमदार असू दे असं गोरगरिबाच्या मुलाला छडायला लावताय का? गोरगरिबाच्या मुलीवाला अन्याय करताय का?
आणि भाऊ नाही का माझे वडील दारू पितात, माझ्या मागं कोणीच नाही, कोणाचा आधार नाही, एकटीच आहे, कोर्टामध्ये एकटीच जाते मी. रडू नको. आणि बरं का तुम्हाला सांगते, आणि बायकांना लेडीजला घाण घाण मेसेज करतो आणि नंबर कोणाचे, माझ्या मामाच्या पोराचा चुलत्याच्या पोराचा देतो टाकून.